नमस्कार मित्रांनो, कमी या आजच्या भागामध्ये आपण पाहत असतो. इकडे कामिनीला फोन आला आहे चरणचा. चरण बोलत असतो की हे बरं आहे, तवा मी गरम करणार, गॅसवर तवा मी ठेवणार, तवा गरम करणार, तुम्ही काय करणार, पोळी भाजून स्वतःच खाणार तुम्ही, असं तो बोलत असतो. त्यावरती कामिनी बोलत असते, चरण असं का करतोयस तू? अनिका तुझी मैत्रीण आहे ना, आणि अनिकाचं चांगलं व्हावं असं तुला वाटत नाही का? तर यावरती चरण बोलत असतो, हे बरोबर आहे. कामिनी म्हणते, अरे असं का करतोस तू? तर यावरती चरण बोलत असतो, असं नाही, जर तुम्ही मी सांगाल ती रक्कम दिली नाही तर मी हा व्हिडिओ आणि तुमचं नाव अन्नपूर्णा मॅडम आणि ऋषीला पाठवेन. तर यावरती ती बोलते, बोल काय पाहिजे तुला? तर तो बोलतो, मला 10 लाख रुपये पाहिजे. तर यावरती कामिनीकडे आता पर्याय नसतो आणि तिला ते देणं भागच पडलेलं असतं. त्यानंतर इकडे आपण पाहतो का इकडे अनिका ग्रॅनियाजी येणं पटकन, खूप लेट होतोय असं करून तिला आवाज देत असते. तेवढ्यातच आता ती बाहेर येत असते. तेव्हा रागिनी तिला विचारते, आई काय झालं आहे, काही टेन्शनचं काम आहे का? तर यावरती ती मात्र तिला काही सांगत नाही. काही नको काळजी करू, मी आता जाते, अनिकाला लेट होत आहे करत आता ग्रॅनियाजी बाहेर आलेली असते. त्यानंतर आता ग्रॅनियाजी म्हणते, ही कमळी कशाला पाहिजे तुला? तर यावरती अनिका बोलते, अगं ते आजचे दिवस माझी सर्वंट आहे ना, ती हवी आहे मला. त्यानंतर ग्रॅनियाजी काय करते, जराशी पुढं घेऊन तिला जाते आणि बोलते, ही कमळी नको घेऊस आज तुझ्याबरोबर, कारण की आजचा साखरपुडा चांगला झाला पाहिजे आणि ती तुझ्यासाठी अनलकी आहे, त्यामुळे तिला अजिबात तू घेऊ नको. मग आता हे अनिकाला पटतं ग्रॅनियाजी जे काय म्हणत आहे, म्हणून ती काय करते, कमळीला जाऊन सांगते, कमळी तू काय माझ्या साखरपुड्याला येऊ नकोस, तू काय कर मस्तपैकी फोटो बघ आणि फोटो बघून जलीस होत बस, अशी म्हणत असते. असं म्हणल्यानंतर कमळी म्हणत असते, मी काय यायचं नाही, मला अन्नपूर्णा मॅडमनी सांगितलं आहे यायला. तर यावरती मात्र ती नाही बोलते. त्यावरती कामिनी बोलत असते, तिला कशाला एवढं डिटेल एक्सप्लेनेशन देतेस, नाही सांगितलेस ना, बाद झालं, चल आता, असं करून अनिकाला कामिनी घेऊन जाते. इकडे कमळी विचार करत बसलेली असते की आता मी कसं हिचं भांडं फोडणार, मला हिच्याबरोबर दिवसभर राहता आलं असतं तर काही तर करता आलं असतं असं तिला वाटत होतं. त्यानंतर आपण पाहतो काय, रस्त्यानं मात्र निंगी आणि बंड्या दोघंजण चरणला शोधत असतात. त्याचा फोटो दाखवून सगळ्यांना विचारत असतात, हा कुठं तुम्हाला दिसला आहे का, तुम्ही ह्याला ओळखता का, असे विचारत असतात आणि सगळ्या रस्त्याने फिरत असतात. तेव्हा काय होतं, चरणना रोडवरती उभा राहून कामिनीबरोबर बोलत असतो आणि बोलतो, कालचं जवळ झालेलं फोन लक्षात आहे ना, आता वेळ आली आहे, मला पैसे द्या, नाही तर मी काय करीन तुम्हाला चांगलंच माहीत आहे, मी ॲड्रेस पाठवतो, त्या ॲड्रेसवरती मला पैसे पोच झालं पाहिजेत, असं तर कामिनीबरोबर बोलत असतो. कामिनीला बोलतो, पैसे दिले की माझ्या तोंडाला आपोआप कुलूप लागतं, तो मला चांगलंच माहीत आहे. चरण इकडे फोनवर बोलत असताना बाजूनी ह्या दोघांना पाहिलं आणि ते चरणला हाक मारत पळत आलेले असतात. तेवढ्या चरणला मात्र गाडीच्या आरशातून हे दोघे दिसतात आणि त्याला समजतं की आपल्याकडेच आले आहेत, म्हणून मात्र तो तिथून सुसाट वेगाने निघून जातो. त्यानंतर आपण पाहतो काय, इकडे निंगी आणि वंड्या कमळीकडे येतात. कमळीला सांगतात, असं असं झालं आहे, चरण आम्हाला दिसला पण तो पळून गेला आहे तिथून. आता यावरती कमळी बोलते, काय करायचं सांग आता, अनिकाने पण मला साखरपुडे यायलाच नकार दिला आहे, आता मी काय करणार, दिवसभर तिच्यावर राहिले असते तर काही तर कळालं असतं, मग आता आपण काय करायचं? त्यानंतर मात्र कमळीला एक छान आयडिया सुचते आणि ती आयडिया मात्र ह्या दोघांची ती शेअर करते. आता मात्र ह्या दोघांनाही कमळीचं म्हणणं पटलेलं असतं आणि त्यांचा प्लॅन ठरला आहे, कशा पद्धतीने आता आपण अनिकाचं भांडं फोडायचं, सगळ्यांसमोर तिचा खरा चेहरा आणायचा, ह्या तिघांनी प्लॅन केला असतो. त्यानंतर आपण पाहतो का इकडे मात्र घरी आता अनिका आलेली आहे कामिनी बरोबर आणि हाक मारत असते, सासू मॉम मी आले या पटकन, असं करून हाक मारत असते. तेवढ्यातच आता नयनतारा बाहेर आल्यानंतर नयनतारा बोलत असते, काय कसं वाटलं, कसं वाटते मी, सासू मॉम तुम्ही असं माझं वेलकम करणार आहात का? मला असं वाटलं तुम्ही काय तर माझं औक्षण वगैरे करून करचाल वेलकम. तर यावरती कामिनी बोलते, तुला औक्षण करून पाहिजे का? हो. नयनतारा काय म्हणते मुलगी, असं म्हणल्यानंतर आता नयनतारा लगेच हाक मारून सांगते, साधना मावशी आरतीचं ताट घेऊन या. साधना मावशीला आता कामिनी दिसते. आता ती म्हणते, मी बाहेर कशीच्या समोर जाऊ, म्हणून ती आशाला सांगते की तुम्ही आरतीचं ताट घेऊन जाईल का? तर आशा म्हणते, अहो तुम्हाला सांगितले मॅडमनी, तुम्ही जावा. तर त्यावरती बोलते, माझं व्रत आहे, मला मंदिरामध्ये जायचं आहे, प्लीज तुम्ही घेऊन जा. म्हणल्यानंतर आता आशाला रिक्वेस्ट केल्यानंतर मात्र आता आशामध्ये ठीक आहे मी घेऊन जाते. आणि आता कामिनी पुढे मात्र आता साधना मावशी जाणार नसते. त्यानंतर आता का नाही हे बघतो आपण काय, आता तिचं आरती ओवाळून औक्षण करून आतमध्ये एंट्री घेतल्यानंतर कामिनी मात्र मस्तपैकी तिच्या स्टाईलमध्ये डोक्यावर हात फिरवते. आता मात्र अनिका खूप खुश आहे. नयनतारा मात्र पूर्ण तोंड पाडून तिचं औक्षण करत आहे.
त्यानंतर आपण पाहतो का इकडे आपल्या ऋषी सरांना सारखं आठवत असतं, कमळी बोलली होती की हा तुम्ही साखरपुडा करू नका म्हणून, पण तिचं बोलणं अर्धवटच राहून गेलं होतं. त्यामुळे तो मात्र शांत होतो. तेवढ्यातच त्याचा भाऊ तिथं आलेला असतो आणि तो बोलत असतो, काय झालं रे, का शांत आहेस, मला माहीत आहे तुझा साखरपुडा आहे, नको टेन्शन घेऊ एवढं, असं म्हणत असतो. तर यावरती ऋषी बोलत असतो, काय नाही रे, एवढं काय नाही मला टेन्शन वगैरे आलेलं. मग तो त्याचा ड्रेस घेऊन आलेला असतो एंगेजमेंटचा आणि बोलतो, खरं सांगू का ऋषी, मला वाटलं नव्हतं की खरंच मॉम तुझ्यासाठी अनिकाला पसंत करेल, माझ्यासाठी पण ते अनपेक्षित होतं, पण ठीक आहे ना, म्हणजे तू आईला कसलाही विरोध न करता ह्या गोष्टीसाठी तयार झाला, हेही मला खूप आवडलं. तर यावरती तो शांत बसल्यानंतर ऋषी बोलत असतो, काही नाही, माझी एक मैत्रीण मला बोलत होती की तू ही एंगेजमेंट करू नको म्हणून. तर त्यावरती तो बोलतो, कोण मैत्रीण म्हणत होती, तुझं आणि त्याचं काय आहे का, असेल तर आत्ताच सांग म्हणून. तर यावरती ऋषी बोलतो, नाही तसं काय आमचं नाही आहे, आम्ही काही रिलेशनमध्ये नाही आहे, पण मला कोणी जरी काय सांगितलं तरी माझा हा निर्णय ठरलेला आहे आणि मी या एंगेजमेंटसाठी तयार आहे. असं म्हटल्यानंतर रोहित म्हणत असतो, नक्की ना, तुझ्या मनात काय असेल तर माझ्याशी शेअर कर, मला सांग, असं तो भावाला म्हणत असतो. पण ऋषी बोलतो, नाही, मी आई जे बोलणार आहे तेच मी करत आहे, त्याची तू काळजी करू नको, असं त्याला सांगतो. त्यानंतर आपण पाहतो काय आपल्या कमळीचा प्लॅन ठरलेला आहे, म्हणजे कमळी आता झाली आहे मेकअप आर्टिस्ट अनिकाची. आता अनिकानं ठरवलं होतं की सकाळी सॅम्पल मेकअप करायचा आणि संध्याकाळी आपल्याला आवडला तर तोच मेकअप करायचा, म्हणून आता अनिकाला मेकअप करायसाठी आता कमळी निघाली आहे. कमळीला माहीत होतं की आता अनिका 2-2 मेकअप आर्टिस्ट बोलवणार आहे, मग आपण आता ट्रायल म्हणून मेकअप आर्टिस्ट राहायला काय हरकत आहे, म्हणून ती मस्तपैकी चष्मा वगैरे घालून बुरखा वगैरे घेऊन गेलेली असते आणि तिथं आता एंट्रीमध्ये वॉचमन शेजारी नाव लिहित असते. तेवढ्यातच तिथून आपलं साधना मावशी बाहेर पडलेलं असतात. ती म्हणत असते, आता ह्या कामिंगच्या पुढं तर काही यायला नको, माझी कमळी कुठं आहे काय माहिती, व्यवस्थित असावी. पण कमळीनं मात्र आईला पाहिलं नसतं, ती तिच्या पाठमोरी असते. आणि आता साधना मावशी मात्र तिथून मंदिरामध्ये निघून जातात. आता कमळी विचार करते, आता इथं एंट्री मिळाली आहे, आता आतमध्ये मला अनिकाजवळ गेलं पाहिजे, असं विचार करून ते आतमध्ये जाते. त्यानंतर आपण पाहतो का इकडे हिच्या मैत्रिणी ज्या असतात ना, त्यांना आता हे दोघी निंगी आणि बंड्या त्यांच्याजवळ आलेला आहे आणि त्या दोघींना मात्र असं फुलवायचा प्रयत्न करत आहे. यावरती ही म्हणत असते, निंगी, काय गं बिचाऱ्या चिमण्या, किती साध आहेत ना, ह्या चिमण्यानं काहीच माहीत नाही, या चिमण्यानं काय करायचं. तर यावरती बंड्या म्हणतो, हो ना, कसलं रे तुमचं नशीब, काय बघा की, तुम्हाला माहिती आहे का आज अनिकाचा साखरपुडा असून सुद्धा आज अनिकाबरोबर कमळे दिवसभर. तर यावरती त्या मुलींना काय पटत नाही, त्या म्हणतात, काही पण आम्हाला सांगू नका, तुम्ही अनिकाविरुद्ध मला भडकू नका, असं काहीच नाही, अनिका असं करणारच नाही. तर यावरती निंगी म्हणत असते, काय गं खरंच किती भोळे आहेत ना चिमण्या ह्या, कसं करायचं, यांना काहीच माहीत नाही, खरंच कमळी त्यांच्याबरोबर आहेत. तर बंड्या म्हणत असतो, अरे एवढा पण विश्वास ठेवू नका, तिनं कसं केलं माहिती आहे ना, त्यांना आता गरज आहे कमळीची म्हणून कमळीला जवळ घेतल्या. ती माहीत नाही का प्राजूची मैत्रीण नाही का कमळी, मग तिच्या नंदेची मैत्रीण म्हणल्यावर आता तिला पण मैत्री करायला लागते, मग ती वेळेनुसार मैत्रीण बदलते. ह्यावरती मात्र ह्या बोलतच नाही, तुम्ही खोटे सांगताय, हे अजिबात खरं नाही, असं ते बोलत असते. त्यावरती निंगी म्हणत असते, मग तुम्हाला खोटं वाटतंय, आता कसं, तिच्या नंदेची मैत्रीण तशी मैत्रीण, वेळेनुसार मैत्रिणी बदलते, ती तिचं का नाही खायचं दाख वेगळं, दाखवायचं दाख वेगळं आहेत ना माकडिणीचं, असं ती म्हणत असते. त्यानंतर इकडे आता कमळी मेकअप आर्टिस्ट बनून आलेले आहे, त्यावरती हिला म्हणत असते, वा 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 वा, छान आहे बरं का तुम्ही दिसायला, खरंच तुमची स्किन किती छान आहे. तर यावरती हिला बघून म्हणत असते अनिका, काय तू मेकअप आर्टिस्ट आहेस, वाटत तर नाही तुझ्याकडे बघून. त्यावरती कमळी बोलते, तुम्हीच माझे फोटो बघून मला सिलेक्ट केलं ना, आणि बघा तुम्ही ट्रायल मेकअप करून घ्या, तुम्हाला जर मी नाही आवडले तर तुम्ही एजन्सीकडून दुसरं मागून घ्या. असं म्हणल्यानंतर अनिका आता तिथे खाली मेकअप करायसाठी बसते. तर यावरती ही म्हणत असते, हे बघा खरंच तुमचा होणारा नवरा पण छान दिसतोय बरं का. ह्यावरती ती बोलते, तू कुठं पाहिलंस त्याला. त्यावरती ती बोलते, अहो तुमच्या फोनमध्येच की पाहिलं त्याला मी. तर ती बोलते, हां खरंच माझा ऋषी हँडसमच आहे, पण तो फोकस नाही तुझं फोकस काय आहे, माझा मेकअप करणे ते तू कर, असं तिला म्हणत असते. आता मात्र इकडे कमळी आता मेकअप करायला आलेली आहे. कमळी मनामध्ये म्हणत असते, आत्ता तर तुझा मेकअप करते, पण तुझा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आज आणणारच आहे, असं तिने ठरवलेलं असतं. अनिका मात्र खूप खुश आहे, कारण की आज तिची ऋषीबरोबर एंगेजमेंट आहे. त्यानंतर इकडे कमळी म्हणत असते, खरंच तुम्हाला मेकअप आवडेल ना, तसंच मी करणार आहे बरं का, असं म्हणत असते. मग ह्यावरती ती म्हणत असते, खूप झालं गं तुझं बोलणं, चल मेकअप करायला सांगितलं तर तू कर, बाकीच्या गोष्टींकडे तू लक्ष देऊ नको, फोकस करू नको, असं म्हणत असते. त्यानंतर तिचं हे बोलणं ऐकून मात्र कमळी तिच्याकडे पाहतच राहिलेली असते आणि त्यांच्या प्लॅननुसार आता तिने मात्र बरोबर अनिकाला अडकून ठेवलेलं आहे. अनिकाला मात्र खरं माहितीच नाही ही कमळी आहे म्हणून.
त्यानंतर तिकडे पाहतं काय तिच्या मैत्रिणी आता ना तिला अनिकाला फोन करतात आणि हे बोललेलं असतं, तुम्हीच दोघे फोन करून पहा की बघा कमळी तिथं आहे का नाही. आता इकडे फोन लावल्यानंतर आता कमळी आयडिया काय करते, अनिका फोन उचलू नये यासाठी अनिकाला बोलते की तुम्ही फोन उचलू नका, तुमचा चेहरा खराब होईल, तुम्ही आता डोळे बंद करून बसायचं आहे, मी तुमच्या मैत्रिणींचा फोन उचलते. तर यावरती अनिका बोलते, तुला कसं कळालं माझ्या मैत्रिणींचा फोन आहे. तर यावरती कमळी बोलते, आज एंगेजमेंट दिवशी दुसरं तिसरं कोण फोन करणार तुम्हाला, तुमच्या मैत्रिणीच ना, त्याच असतील, थांबा मी फोन उचलते, तुम्ही डोळे बंद करून पडा. असं बोलून आता कमळी फोन बाहेर घेऊन येते. कमळी फोन बाहेर घेऊन आल्यानंतर ती बोलत असते, बोला तुम्ही कोण बोलताय. तर यावरती त्यांना समजले असतं की कमळीच बोलत आहे ती. मग ती मैत्रीण बोलते, तू कसा काय फोन उचललास का. तर यावरती कमळी म्हणते, अगे मी चाले ना अनिका बरोबर, अनिका मी आला ऋषी सरांच्या घरी, मी तिचं मेकअप करते ना. तर यावरती ती बोलते, तुला सांगितले का. तर कमळी तिकडून बोलते, हो मला सांगितलं आहे, तुम्ही दोघी कशा काय आला नाही. तर त्यावरती कमळी बोलते, हां बरोबर 5 नंतरच बोलवलं आहे ना सगळ्या पाहुण्यांना, तुम्ही 5 नंतरच या बरं का, मी ठेवते, मला आता खूप गडबड आहे. असं बोलून कमळी फोन ठेवते आणि ह्या बोलत असा, वा रे वा, म्हणजे अनिकानं आपल्याला खरंच तसं केलं का, अनिकानं आपल्याला खरंच बोलवलं नाही फंक्शनला. मग यावरती त्या सांगायला लागतात, खरंच अनिका तशीच आहे, तिने आपल्याला तसंच केलं, कमळीच्या बाबतीत तर किती केलं, तिला ॲडमिशन घेऊन दिलं नाही, आपल्या प्रिन्सिपल सरांना खोटं सांगितलं, तिची सायकल मोडली, किती काही गोष्टी केल्या होत्या, आता पण ती तेच करत आहे. आता निंगी त्यांना समजावून सांगत असते, बघा खरंच ती तशी आहे. मग त्या मात्र मैत्रिणी बोलतात, खरंच तशीच आहे ती, तिनं चरणलाही तसंच केलं, कामापुरता वापर करून घेतला आणि चरणला सोडून दिलं, आता ती आपल्या बाबतीत पण तीच करत आहे. तर यावरती ती दुसरी बोलते, हो हे काय आपल्यासाठी नवीन आहे का, आपल्याला चांगलं माहिती आहे अनिका कशी आहे. आणि आता त्या मात्र सांगत असतात की ही गोष्ट खरी आहे की आता ती ऋषी सरांबरोबर लग्न करते, त्याचं पण कारण असं आहे की तिच्याकडं काही तर ऋषी सरांच्याबद्दल अशी गोष्ट आहे जेणेकरून ते लग्नाला तयार झालेले आहेत. आता मात्र बंड्या, निंगी, कमळीला जे पाहिजे होतं तेच उत्तर मात्र ह्या दोघींच्या तोंडातून निघाले आहे. त्यांना समजलं आहे की असं काहीतरी अनिकाकडे आहे ज्याचा गैरफायदा घेऊन ती ऋषी सरांना तिने लग्नाला तयार केलं आहे. आता ही सगळी गोष्ट आता कमळीने ऐकली आहे. आता मात्र आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत की कमळीने कशा पद्धतीने शोधून काढलं आहे, अशी कुठली गोष्ट आहे ज्याला मात्र फोर्स होऊन आपले ऋषी लग्नाला तयार झालेले आहेत. आता आपण उद्याच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत की कमळीने तिचा मेकअप खरा केला आहे, पण तिचा खरा चेहरा आता ती सगळ्यांसमोर कशी आणणार आहे. आणि तिने जो प्लॅन केला होता त्या डावमध्ये मात्र आता अनिका बरोबर फसली आहे आणि कामिनीचा अनिकाचा चेहरा सगळ्यांसमोर आला आहे. त्यासाठी नक्कीच आपल्याला उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे. त्यामध्ये समजेल की जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओच्या बेसिसवर कसं हिनं सगळ्यांना ब्लॅकमेल करून लग्नासाठी फोर्स केलेला आहे. त्यासाठी आपण नक्कीच उद्याचा एपिसोड पाहणार आहोत. हा एपिसोड इथं संपला आहे.